वसमत तालुक्यातील जुनुना प्रकरणामध्ये अनुसूचित जाती आयोगाने गंभीर दखल घेतली असून समित्यांनी तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर धर्मपाल मेश्राम यांनी केले आहेत। ते आज हिंगोलीच्या वसमत दौऱ्यावर आले असता त्यांनी जुनुना गावाला भेट देऊन प्रकरणाचा सखोल आढावा घेतला। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य चौकशी समिती स्थापन करून या प्रकरणातील सर्व बाबींची तपशीलवार चौकशी करून निश्चित कालावधीमध्ये अहवाल आयोगाला सादर करण्याचे आदेश समितीला देण्यात आले आहेत। या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। नेमकं काय म्हणाले अध्यक्ष पहा। आज हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील जुनोना गावाचा एक जमिनीच्या वादातून इतर पुढचे सगळे वाद आयोगाच्यापर्यंत पोहोचते झाले। एकीकडे आदिवासी पारधी समाज असेल, त्यांच्या गट क्रमांक 10 या जमिनीच्या 20 हेक्टर चौदार जमिनीच्या वादासंबंधी आणि त्यातून खून, अतिक्रमण, जातीय हिंसाचार, अॅट्रॉसिटीच्या घटना अशा अनेक संदर्भाच्या ज्या तक्रारी प्राप्त झाल्या, त्यावरून अनुसूचित जाती जनजाती आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने मी त्या घटनास्थळाला भेट दिली, जमिनीची पाहणी केली आणि त्या संदर्भात जिल्हाधिकारी श्री गुप्ताजी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समितीने या संपूर्ण जमिनीचा अभिलेख ज्या विभागाला जमा असेल त्याची रीतसर चौकशी करावी आणि त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक अभिप्रायासह निष्कर्षासह असा तपशीलवार अहवाल आयोगाला 2 महिन्याच्या कालावधीत सादर करावा अशा पद्धतीचे निर्देश मी दिलेले आहेत। त्याचप्रमाणे गवळी नावाच्या इसमाची जी काही हत्या झाली त्या घटनेपासून तर आजवरच्या या संदर्भातल्या सगळ्या जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्या संदर्भात ॲडिशनल एसपी श्री मीना यांनी समक्ष स्वतः चौकशी करून त्या पद्धतीचा अहवाल आयोगाला सादर करावा अशा पद्धतीचे देखील निर्देश मी या ठिकाणी दिलेले आहेत। त्याचप्रमाणे ग्राम शांतता समितीची स्थापना पुढच्या 3 दिवसात करण्यात यावी आणि त्या सदस्य समितीमध्ये स्वतः जिल्हाधिकारी एसपी महोदय आणि वरिष्ठ दर्जाचे अधिकारी राहावेत आणि त्याचप्रमाणे त्या गावातील सर्व धर्मीय लोकांची त्यांच्या लोकसंख्येनुसार नियुक्ती करण्यात यावी, त्याची पाक्षिक बैठक व्हावी आणि या गावात कशा पद्धतीची शांतता राहील, भविष्यातही कोणत्याही पद्धतीचे वाद उद्भवू नयेत अशा पद्धतीच्या संदर्भाने ही समिती काम करेल आणि त्याचं मॉनिटरिंग अनुसूचित जाती जनजाती आयोग स्वतः करेल। याचा 15 दिवसाच्या बैठकीचं इतिवृत्त देखील मी आयोगाकडे त्याची मागणी केलेली आहे। अशा पद्धतीचे निर्णय आज मी अधिकाऱ्यांच्या बैठकीत आणि स्वतः घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर दिलेले आहेत। दुसरा एक मुद्दा असा आहे की जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम जास्त प्रमाणात आहे। अॅट्रॉसिटीची कुठेतरी जनजागृती होत नाही, समाज कल्याण आयुक्तावर गंभीर आरोप होतात, याबद्दल काय सांगणार तुम्ही? निश्चितपणानं हे बघा, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर सन 2005च्या नंतर आज पहिल्यांदा अनुसूचित जाती जनजाती आयोगाचं पृथक्करण केलेलं आहे आणि दोन्ही आयोगांना वैधानिक दर्जा देखील दिलेला आहे। हा आयोग तुमच्यासाठी आहे हे तुम्ही आधी समजून घेतलं पाहिजे। जर अशा पद्धतीच्या तक्रारी झाल्या तर आयोग अशा पद्धतीच्या सर्व पद्धतीच्या अधिकाऱ्यांवर कोणत्याही पद्धतीचं अडचण न येऊ देता कार्यवाही करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि अनुसूचित जाती जनजातीच्या रक्षणासाठी या आयोगाची आता निर्मिती देखील झालेली आहे आणि वैधानिक दर्जा देखील त्याला प्राप्त झालेला आहे। अॅट्रॉसिटी प्रकरणामध्ये इथे काही उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत, थेट चौकशी करीत नाहीत किंवा घटनास्थळावर जात नाहीत, कुठेतरी पाठवलं जातं। तक्रारी मला आताच प्राप्त झालेल्या आहेत आणि मी त्या पद्धतीचे योग्य ते निर्देश एसपींना देईल आणि डीवायएसपी दर्जाच्या पेक्षा कोणत्याही खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा तपास करू नये अशा पद्धतीची सक्त ताकीद देखील संबंधित अधिकाऱ्याला दिली जाईल। ठीक।